नवरात्रीची अष्टमी आहे आणि अष्टमीच्या पावन पर्वावर कर्नाटक एमटाक कंपनीला आम्ही चेतावणी इशारा देण्यासाठी इथं उपस्थित झालो आहे। सर्व कार्यकर्त्यांना सूचित आहे की पोलिसांच्या गणवेशात कर्नाटक एमटाचा एक गुंड माणूस त्यांनी चाबी घेतली आहे। जिथं कोणी तो सापडेल त्याला तिथंच छेचून काढायचं। आज या महाअष्टभुजाच्या दिवशी माननीय भाऊनी संकल्प सोडला की तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत। हा आमचा अन्यायाच्या विरुद्ध आक्रोश है। सुधर जाओ, खुद ब खुद आप नहीं सुधरे तो ये पूरे विश्व में सबसे ज्यादा टाइगर रहने वाला चंद्रपुर जिला है। सुधीर भाऊ, आपण या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री नाही, आपण या जिल्ह्यातील जनतेच्या मनामध्ये सदैव राहणारे आजी पालकमंत्री आहे। जे काम पालकमंत्र्यांना जमलं नाही ते काम सुधीर भाऊनी हातामध्ये घेतलं आणि या ठिकाणच्या शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय सुधीर भाऊ स्वस्थ बसणार नाही। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना हृदयापासून, मनापासून, अंतःकरणापासून नवरात्रीच्या शुभकामना देतो व या पावन पर्वावर माँ दुर्गा शक्तिदायिनी माता महाकाली माँ कालीच्या चरणी प्रार्थना करतो की या लढ्यामध्ये, या संघर्षामध्ये कर्नाटक एमटाक कंपनीला धडा शिकवण्याची शक्ती तू आमच्या मनगटात दे। शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की बरांज, मोकासा व चेक बरांज या गावातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, गरीब कष्टकऱ्यांच्या या संघर्षामध्ये त्यांना तू विजयाची शक्ती दे, यश दे। आज या मंचावर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुगे, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री देवराव भोंगलेजी, भद्रावती वरोडा तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे जनसेवक नेते, मंचावर उपस्थित या जिल्ह्यातील सर्व आदरणीय भारतीय जनता पार्टीचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व या आंदोलनात सहभागी झालेले भारतीय जनता पार्टी व बरांज, मोकासा, चेक बरांज या गावातील सर्व कष्टकरी, सन्माननीय नागरिक बंधू भगिनी, कार्यकर्ता बंधू भगिनींनो, आज नवरात्रीची अष्टमी आहे आणि अष्टमीच्या पावन पर्वावर कर्नाटक एमटाक कंपनीला आम्ही चेतावणी इशारा देण्यासाठी इथं उपस्थित झालो आहे। हा आमचा शंखनाद आहे, हा आमचा अन्यायाच्या विरुद्ध आक्रोश है। सुधर जाओ, खुद ब खुद आप नहीं सुधरे तो ये पूरे विश्व में सबसे ज्यादा टाइगर रहने वाला चंद्रपुर जिला है। विश्व के सबसे ज्यादा टाइगर यहाँ है। खुद सुधर गए, सावधान हो गए तो ठीक है, नहीं तो पता भी नहीं चलेगा कि कब इस माइंस में आए थे और माइंस का खड्डा खोदकर खड्डे में दब गए, ये पता भी नहीं चलेगा। खरं माननीय हंसराज अहिर साहेबांनी या विभागातील जनतेला न्याय द्यावा यासाठी खासदार म्हणून हा लढा सुरू केला।
हंसराजजींनी या तालुक्याचं नेतृत्व करत असताना कर्नाटक एमटा मध्ये जाऊन संघर्ष केला, पण कर्नाटक एमटा कंपनीच्या मुजोर मॅनेजमेंटचा समज असा झाला की आम्ही कसेही वागलोत, कितीही अन्याय केला तरी आमचा संबंध दूर दूर आहे. त्यांना हे माहित नाही की तुमचे संबंध कितीही दूर दूर असेल तर ज्या क्षणी जनता आक्रोश आणि मशाल घेऊन पेटून उभी राहते तेव्हा दूर दूरच्या संबंधाचे दोर पेटून भस्मसात होतात, हे समजण्याची आवश्यकता आहे. आज हंसराज अहिरजी सुद्धा येणार होते, पण पूर्व विदर्भाचा ओबीसी जागर मोर्चाच्या कारणाने ते आले नाही. पण चिंता करू नका, आम्ही या कर्नाटक एमटा प्रशासनाला 15 दिवसापूर्वी आपले या ठिकाणचे लोकप्रिय सभापती व नरेंद्र जीवतोडे हे दोनही नेते मुंबईला बैठकीला गेलेत. मुंबईच्या बैठकीत केपीसीएल कंपनी कर्नाटक गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी होते, एमटा कंपनी माइन डेव्हलपमेंट ऑपरेटरचे प्रतिनिधी होते. तेव्हा आम्ही स्पष्टपणे, अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की जर प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न आणि समस्यांचं निवारण तुम्ही 15 दिवसात केलं नाही तर आम्ही आंदोलन सुरू करू. आणि हे आंदोलन एक राहणार नाही, आंदोलनाची शृंखला सुरू होईल. औरंगजेब असेल, आदिलशाह असेल, निजाम असेल, जसे या भूमीवरून पळून गेले, आता 4था नंबर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये तुमचा गावल्याशिवाय राहणार नाही. पण कोळशाची मस्ती आली आहे आणि मस्तखोर लोकांना आता जनतेचा आवाज बुलंद करत त्याची जागा दाखवण्यासाठी हा आजचं आंदोलन म्हणजे आपला शंखनाद आहे. आजचं आंदोलन हा आपला एल्गार आहे. आजचं आंदोलन ही कर्नाटक एमटा कंपनीला चेतावनी है कि हम हाथ जोड़कर आपसे प्रकल्पग्रस्तों की समस्या सुलझाने के लिए आपके पास आए थे. एक बार नहीं, दो बार नहीं, 3 बार नहीं. हंसराज जी हो, जीवतोड़े जी हो, हमारे सभापति हो, कई बार हाथ जोड़कर आपको ये अपील करते रहे आप सुधर जाओ. अब हम हाथ जोड़कर नहीं, हाथ छोड़कर आएंगे. अब मुद्दों के आधार पे चर्चा नहीं होगी, अब गुद्दों के आधार पे चर्चा होगी. हमने मुद्दों के आधार पे चर्चा की, मगर किसी ने सही कहा है कि लातों के भूत बातों से नहीं मानते. हमने बात की, चर्चा की. आप चंद्रपूर के भूमि में आते हो, तुम्ही इथं कोळसा काढता, आमचा विरोध नाही हो. देशहितासाठी कोळसा, ब्लॅक गोल्ड हे महत्वाचं आहे, पण याचा अर्थ अरे जमिनीतून सोनं काढणारा शेतकरी त्यापेक्षाही जास्त महत्वाचा आहे. अरे तुम्ही ब्लॅक गोल्ड काढत असाल, पण हा आमचा बरांज मोकासा चेक बरांचा शेतकरी शेकडो वर्षांपासून पिढ्या या भूमातेची सेवा करतो. 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चालतो. पावसाळ्यात चिखल तुडवतो, थंडीत जागणी करतो, त्या जमिनीतून सोनं काढतो. त्यांनी ब्लॅक गोल्ड साठी स्वतःची जमीन दिली तर तुम्ही त्याची हाल करता. तुम्ही त्याची हाल करता. नोकरी द्यायचा,
तुम्ही करारामध्ये नमूद केलं, तुम्ही सांगितलं की कार्यरत प्रकल्पग्रस्त कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी कराराचा 4.5चा मुद्दा होता. मग न्यूनतम मिनिमम वेजेस, कोल वेजेस, पीएफ, ग्रॅच्युइटी, लीव, बोनस, तुम्ही कोळसा विकायचा आणि मजुरीच्या नावाने 54-58 द्यायची. ही तुमची रावणी वृत्ती. विजयादशमी आता 15 आहे, तेव्हा रावणाचं दहन झालं. आता विजयादशमी पासून या रावणी वृत्तीचं आम्ही दहन केल्याशिवाय राहणार नाही. नोकरी मागितली, तुम्ही सांगितलं. अरे हा राजा हरिश्चंद्राचा देश आहे. स्वप्नात राज्य दिलं तर दुसऱ्या दिवशी स्वप्नात दिलं तरी वचन आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. आणि तुम्ही किती बदमाश आहे, किती गुच्चे गफंगे की तुम्ही लेखी दिलं, करार केला. करारामध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या नोकरीच्या मागण्या आहे त्यांना ताबडतोब आदेश देऊ. तुम्ही सांगितलं की त्यांचं जे वेतन आहे, त्याचा जो मोबदला आहे, त्याच्या परिश्रमाच्या कष्टाचं मजुरी आहे, ते आम्ही नियमानुसार देऊ. तुमच्या बापाचा राज आहे का की तुम्ही कितीही पैसे टिकवायचे? परवा पगार दिला, बघा सांगितलं की पगार मागच्याही पगारापेक्षा कमी दिला, अर्धा पगार दिला. आमची पहिली मागणी आहे की कोल वेजेस ऍक्ट नुसार इतर माइन्स मध्ये जी मजुरी दिली जाते, इतर माइन्स मध्ये जो सन्मान त्याच्या कष्टाचा, घामाचा, परिश्रमाचा केला जातो, याद राखा, त्याच्या घामाचा, त्याच्या परिश्रमाचा सन्मान निधी हा इतर माइन्स मध्ये जो पगार दिला जातो त्याच्या बरोबरीने असला पाहिजे. समान काम समान वेतन हा आमचा नारा आहे. तुम्ही वेतन द्या. या गावचा प्रत्येक काम करणारा कामगार राष्ट्रहित में करेंगे काम, काम करेंगे पूरे दाम या मंत्रानुसार भारत माता की जय म्हणत देशाच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करून कष्ट करेल, हाही विश्वास मी या निमित्ताने देतो. जे प्रकल्पग्रस्त आहेत, ज्यांना तुम्ही नोकरी देऊ शकत नाही, तुम्ही शब्द दिला की त्यांना आम्ही 5 लाख रुपये नगदी देऊ. बरोबर आहे ना जीव तोडे? आणि तेही शब्द कधी दिला? जेव्हा दारूबंदी होती, म्हणजे पूर्ण होशो हवास मध्ये दिला. 3 पेग 4 पेग मारून तर काही शब्द दिला नव्हता ना, नशेच शब्द दिला होता का? त्या शाहरुख खानच्या पोरासारखा ड्रग तोंडात टाकून शब्द दिला? अरे लेखी शब्द दिला, लेखी कागद आहे. त्या लेखी कागदामध्ये तुम्ही मान्य केलंय की 900च्या वरती प्रकल्पग्रस्त आहे. 900च्या वरती आहे ना, 950. तुम्ही सांगितलं की या 950 प्रकल्पग्रस्तांपैकी ज्यांना आम्ही नोकरी देऊ शकणार नाही त्यांना 5 लाख रुपये ताबडतोब मोबदला देऊ. हे पूर्ण होशो हवाश, पूर्ण शुद्धीवर राहून हे कागदावर लिहिलं आहे. पण दुर्दैव असं आहे की आता त्यांना वाचता येत नाही. मी आमदार म्हणून 5000 मोतीबिंदीचं ऑपरेशन केलंय. ज्यांना कमी दिसतं 5000 ऑपरेशन केलंय. मला वाटतं की आता यांचं ऑपरेशन डोळ्याचं करण्याची आवश्यकता जन्माला आली आहे. की यांना मुद्दा दिसत नाही, यांना लिहिलेलं दिसत नाही, यांना होशो हवास मध्ये जे आश्वासन दिलं, जे वचन दिलं, इतकी विस्मरण शक्ती. म्हणजे एमटा कंपनी गजनी छाप लोकांची आहे. आणि ही जर गजनी छाप लोकांची असेल
तर तुमच्या उघड्या पाठीवर आणि छातीवर तुम्ही दिलेलं वचन आम्ही लिहून काढल्याशिवाय राहणार नाही की जेव्हा ही सकाळी स्नानाला जाल तेव्हा आमच्या वचनाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. या गावाचं पुनर्वसन करायचं आहे. आमचे सभापती सांगत होते की तिथं उभं राहिलं, कितीही पांढरा स्वच्छ कपडा तिथं धुवून बाहेर टाकला तर 5 मिनिटामध्ये तो पूर्णपणे अमावशेच्या अंधारासारखा काळा कुट्ट होऊन जातो. 5 मिनिटे लागत नाही ना. याचा कारण एमटा कंपनीच्या मालकाला तिथं 10 मिनिट उभं केलं पाहिजे. दिसायला गोरा आहे, मग लोक म्हणतील आफ्रिकन कहां से आया. 5 मिनिट घराच्या बाहेर निघता येत नाहीये. मग एक गरीब, अतिशय गरीब महिला तिथं भेटायला. काय सांगत होती, इतका चिखल तिथं दर एका मिनिटाला गाडी जाते आणि तिची नातीन त्या चिखलामध्ये फसली. काही सेकंदाचं एकाने हुशारीने त्या चिखलातून तिला बाहेर काढलं, अन्यथा ती नातीन जिचं भविष्य आहे ती तिथंच या ट्रकच्या खालती चिरडून बिचारीला जीव गमवावा लागला असता. तुमच्या एक मिनिटाला ट्रक चालला. गाव प्रदूषणाच्या विख्यात आहे. श्वसन रोग होत आहे, आजार वाढताय, बिमाऱ्या वाढताय आणि तुम्ही गावाच्या पुनर्वसनाचा विषय टांगणीवर लावून ठेवगा. तुम्ही सांगितलं कलेक्टर यादी भेजेगा, वो यादी भेजेगा. अब जब कलेक्टर की यादी आएगी उसके बाद ही कोयला निकालने का काम शुरू करो, तब तक कोयले को हाथ नहीं लगाना. भाई तुम्ही अटकवून ठेवायचं. यादी येईल तेव्हा मी करेन पुनर्वसन, आणि तोपर्यंत काय आम्ही कोळशाची भुकटी बुकायची, आम्ही प्रदूषणात राहायचं. पुनर्वसनाचा प्रश्न आहे आणि अटकले आहेत की घर किती. अरे बाबा तुला परवडत नसेल तर तू इथून जा मशीन घेऊन, आम्ही माइन्स पाहू. अरे जरा 50-100 घराच्या आकड्यासाठी हा तिथून येऊन जर लोकांना त्रास देत असेल तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा वाघांचा जिल्हा आहे. याला धडा शिकवण्यासाठी प्रत्येकाला भाजपचा झेंडा हाती घेऊन आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे. या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. आमची मागणी आहे त्या उपाध्यायाचे जे कोणी चमचे इथं असतील, पोलीस विभागाच्या गुप्तचर विभागाचे जे कोणी कर्मचारी असतील, लिहून घ्या की त्या उपाध्यायाला जाऊन सांगा खूप नौटंकी झाली, खूप तुला आम्ही या ठिकाणी सूट दिली, राष्ट्रहित देशहित आम्ही पाहिलं. सभापती ठेंगणे असतील, जीवतोडे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, तुला येऊन वारंवार विनंती केली, पण उपाध्याय याद रखना हमारे हृदय में प्यार का सागर है, मगर ऐसी छेड़ करते रहोगे तो बाजू में ज्वालामुखी भड़कने की भी बटन है, ज्वालामुखी भड़क जाएगा तो चंद्रपुर जिले से तुम्हें तड़ीपार किया जाएगा, तुम आ नहीं सकोगे. आमची तिसरी मागणी आहे, आपण एग्रीमेंट मध्ये लिहिलं 50% शेत जमीन किंवा एक मुस्त मदत ही आम्ही करू. 4 लाख आकडा बरोबर आहे, एकरी 4 लाख रुपये एक मुस्त मदत करण्याची भूमिका घेतली आणि आता शब्दच्छल करताय. शब्दों का खेल तुम क्या करते भाई.
विधानसभा में तो तुम्हारे बाप बनकर हम शब्दों का खेल करते हैं, हमको सिखाने का नहीं। आता शब्दाचा खेळ सुरू केला। जेव्हा 4 लाख रुपये एकर 50% जमीन परत करण्याचा विषय आला तो बघे जिस दिन माइंस पूरी बंद होगी तब हम पैसे देंगे तेरे बाप की। अरे तू कहेगा 35 साल के बाद बंद करेंगे तब पैसे देगा, तो ठीक है हम अभी माइंस बंद कर देते हैं, अगले महीने पैसे दे दे। 50% शेत जमीन आश्वासन दिलं, आता शब्दात छल सुरू है कि हमने कहा था कि जब माइंस पूरी तरह से बंद हो जाएगी। अरे पूरी माइंस तो बंद होने को तो 25 साल 30 साल लग जाएंगे, तब तो मैं भी सागा 90 के ऊपर रहूंगा, कौन देखने आएगा तेरे पैसे दिए या नहीं दिए। यहां तो तुरंत दान तुरंत महापुण्य चाहिए, और इसलिए आमचा या लढाईचा मुद्दा आहे 50% शेत जमीन तर परत त्याचा बाप नाही करू शकत, कारण माईन सुरू आहे। पण 4 लाख रुपये एकर हा मोबदला दिला पाहिजे। 90% शेती घेतली, आता 10% शेतकऱ्याचे रस्तेच बंद झाले, शेतावर जाऊच शकत नाही। मग जी 10% जमीन शिल्लक आहे त्या जमिनीचा काय 7-12 पाहायचा आणि 7-12वर शेती करायची। रस्ता नाही आहे, सोय नाही आहे, आणि म्हणून आमची मागणी आहे की ही शेती ताबडतोब केपीसीएल व एमटा कंपनीने ही ताबडतोब आपल्याकडे घेतली पाहिजे, आणि या जमिनीला मोबदला देत या जमिनीवरचा अन्याय दूर करण्याचं काम केलं पाहिजे। एक आमचा कार्यकर्ता होता मागच्या टर्म मध्ये या ठिकाणी ठेकेदारीचं काम केलं, सतीश काय नाव होतं देठे, चांगला कार्यकर्ता होता। म्हणजे उदाहरण देतोय, 15 कोटी रुपये या स्थानिक लोकांनी काम केलं, आणि या बदमाशांनी 15 कोटी रुपये अजूनपर्यंत दिले नाही। 8 वर्ष झाले, कोणाचे 20 लाख आहे, कोणाचे 10 लाख आहे, कोणाचे 15 लाख आहे, सारी जीवनाची पुंजी गावली। आणि एक कार्यकर्ता, एक कोंडा गावचा एक नेता, सामाजिक कार्यकर्ता होता, त्या गावच्या सेवेसाठी सदैव तो सतीश देठे हा त्या गावच्या समस्यासाठी नेहमी पुढाकार घ्यायचा। कर्जामध्ये बुडगा, त्याचे 20 लाख रुपये हे एमटा कंपनीकडे होते। एमटा कंपनी गायब झाली, पैसे दिले नाही, आणि सतीश देठे या तरुणाला आत्महत्या करायला लावली। यासाठी एमटा कंपनीचा उपाध्याय जबाबदार आहे। खरं तर याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। इथं पोलीस अधिकारी आहे, जे पोलीस अधिकारी इथं आलेत, एक गोष्ट लक्षात ठेवा, कलकत्त्यावरून उपाध्याय तुमच्या मदतीला येणार नाही। मदतीला येणार आहे तो ठेंगणे, देवराव भोंगे, संध्याताई गुरनुगे, नरेंद्र जीवतोडे, आणि अडचणीत पडगा तर मी मदतीला येईल। तुमची काठी ही शेतकऱ्यावर उचलू नका। तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या व्हॉट्सअपवर मी उपाध्याय बापाचा आणि पोराचा फोटो पाठवतो, जिथं भेटले तिथं काठी तुटेपर्यंत त्याला चंद्रपूरचा प्रसाद द्या। शेतकऱ्यांच्या छातीवर पाय ठेवून ही रावणी वृत्ती जर शेतकऱ्यांना अडचण निर्माण करणार असेल तर याचा बंदोबस्त आपल्याला करायचा आहे। कायद्याची पायमल्ली सरकार करत आहे, कायद्याची पायमल्ली। या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी एकदा नव्हे अनेकदा विनंती केली की स्थानिक लोकांना रोजगार द्या। आसपासचे गाव आहे, बराज
मोकासा आहे, चकबरांज आहे, भद्रावतीच्या आसपासची गावं आहे. स्थानिक लोकांना नोकरी द्या. आणि ही मागणी म्हणजे विनंती नाही, हा तर या राज्याचा नियम आहे. या राज्याच्या नियमाचे सुद्धा तुम्ही चिंधड्या उडवता. इथं कलकत्त्यावरून माणसं आणलीत, पण आसपासच्या गावकऱ्यांना तुम्ही नोकरी देणार नसाल तर उपाध्याय बाप बेटो ध्यान में रखना, तुम यहाँ के स्थानिक लोगों का रोजगार नहीं दोगे तो पश्चिम बंगाल वालों को हम भी रोजगार नहीं देंगे, ये ध्यान में रखना. आणि इथं जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असतील, तहसीलदार, SDO आहे का तहसीलदार इथं? तहसीलदार SDO नी नोंद घ्यायची आहे. याच्या छाताड्यावर बसायचं, याच्याकडे जेवढे लोक काम करतात त्याची यादी घ्यायची आणि 80% लोक स्थानिक असले पाहिजे. ही सुद्धा तुम्ही आपल्या नियमाचं उल्लंघन होणार नाही याची ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पार्टीने संकल्प केलाय, निर्णय केलाय. संध्याताई गुरनुगे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहे. येणाऱ्या 4 दिवसांनी त्यांची स्थायी समितीची बैठक आहे. संध्याताई गुरनुगेंनी निर्णय केला, मग सांगितलं की इथं जो गावचा रस्ता आहे, जिल्हा परिषदचा रस्ता आहे, आम्ही ठराव करतो आहे की या रस्त्यावरून जड वाहतूक होणार नाही. बरोबर आहे ना संध्याताई? कधी आहे मीटिंग? 5 दिवसामध्ये हा ठराव होईल. आणि वाहतूक जर करायची असेल कर्नाटक एमटा कंपनीला तर त्यांनी इथं एअरपोर्ट करावं आणि विमानाने कोळसा घेऊन जावा. आता जिल्हा परिषदचा रस्ता आम्ही देणार नाही. तो जिल्हा परिषदचा रस्ता आहे. JCB थांबवा. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, कृपया दोन्ही साईडनी नाली करू द्या. तुम्ही त्यांना हाकलून लावत आहे. कृपया आम्ही शांततेत घेऊन यावं लागेल आम्हाला. कृपा करून असं करू नका. लोकांसोबत राहा. तुम्ही नाली चालू करा. पोलीस विभागाला विनंती आहे, ज्या शेतकऱ्यांचं अन्न खाता, नाहीतर तुमच्या ताटामध्ये अन्न राहणार नाही. गडबड करू नका. त्या उपाध्यक्षाची चमचेगिरी बंद करा. कारण नसताना जनतेला त्रास होईल यासाठी कायदा नाही. या ठिकाणी जिल्हा परिषदचा ठराव हा संध्याताईच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या 4-5 दिवसात होईल की जिल्हा परिषदच्या रस्त्यावरून आता हेवी वाहतूक, अवजड वाहनं चालणार नाही. देवरावजी, तुम्ही उद्या RTO मध्ये जायचं सुट्टी नसेल तर? मी आता यांच्या गाड्या पाहिल्या, मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं दिसत नाही. सर्व गाड्यांचे नंबर काढा, यांना दंड मारा. कुठच्या गाड्या आहे, कोणता मॉडेल आहे? 15-15 वर्ष जुने टिप्पर टप्पर त्या ठिकाणी ठेवले. सारा टप्पर माल काढा आणि आपल्या RTOच्या कायद्यामध्ये हे जे टॅक्स बुडवताय, टॅक्सची चोरी करताय, या चोरांना वटणीवर आणण्याचं काम करा. ठेंगणेजी, आपण खरं तर विचार केला होता की यांना 15 दिवस आजच्या आंदोलनानंतर मुदत द्यावी. नरेंद्रजी, असा विचार आम्ही पहिले केला, पण नंतर एकाने सांगितलं, भाऊ यांना आता एक दिवसाची मुदत देऊ नका, हे एवढे लुच्चे लफंगे बदमाश आहे आणि म्हणून आपण निर्णय घोषित करतोय. आणि या निर्णयामध्ये भद्रावती वरोडा तालुक्यासोबत देवरावजी पूर्ण जिल्हा उभा राहायला पाहिजे. जिल्हा यांच्या मागे उभा करा. आणि आपण उद्यापासून संध्याताईची तोंडी परवानगी समजून, ते लेखी देव अथवा न देव, कधीही देव, तोंडी परवानगी की जिल्हा परिषदच्या रस्त्यावर उद्या मंडप टाकून रोज 100 लोक बसतील.
नो मुदत. आता मुदत देण्यामध्ये काही अर्थ राहिला नाही. उद्यापासून रोज 100 लोक बसतील, वहीं पे खाना, वहीं पे पानी पीना और वहीं पे आंदोलन करना, हे आपल्याला करायचं आहे. हे आंदोलन आता निश्चितपणे मागण्या पूर्ण होईपर्यंत या आंदोलनाची शृंखला सुरू ठेवा. कारण एक पाठी नाही आहे. जसा एखाद्या वर्गातला विद्यार्थी 100दा वाचल्यावर सुद्धा त्याच्या लक्षात राहत नाही, हा त्या टाईपचा माणूस आहे. यांना 100दा सांगितलं तरी यांच्या लक्षात राहत नाही. यांना रोज आपल्याला सांगावं लागेल उपोषण मांडून. हे उपोषण 15 दिवस म्हणजे 28 तारखेपर्यंत राहील. तरी दसरा ते दिवाळीच्या मधात 15 दिवसाच्या या उपोषणानंतर यांच्या मेंदूमध्ये प्रकाश पडला नाही तर मग दिवाळीचे फटाके आपल्याला फोडावेच लागतील. 28 तारखेपर्यंत हे आंदोलन राहील. रोज 100 लोक जिल्हा परिषदच्या रस्त्यावर बसतील. जिल्हा परिषदचा रस्ता गावकऱ्यांच्या हक्काचा आहे. हा उपाध्येच्या बाप आणि पोराच्या हक्काचा नाही, हा गावकऱ्यांच्या हक्काचा आहे. 100 लोक रोज बसतील. 15 दिवस म्हणजे 28 तारखेपर्यंत. आणि 28 तारखेपर्यंत जर मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचललंच नाही तर मग रस्त्यावरचं आंदोलन हे रेल्वे ट्रॅक पर्यंत जाईल. कोळसा डिस्पॅच सुट्टी. कोळसा डिस्पॅचला सुट्टी देऊ. आता भाजपचा कार्यकर्ता हातावर हात देऊन बसणार नाही. हातावर हात देऊन तुम्हाला आम्ही नमस्कार केला, विनंती केली, प्रणाम केला, तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त केली की तुम्ही न्याय द्या. संघर्षाला तुम्ही लोकांना न्याय देऊन ही संघर्षाची आग थांबवा. पण दुर्दैवाने यांचा ब्रेन मला वाटते की पहिले जसे मोबाईल कमी जीबीचे राहायचे तसा यांचा मोबाईल मेंदूचा कमी जीबीचा आहे. ह्याच्या मागण्या यांच्या डोक्यात चालल्या नाही. पण यांना माहीत नाही आमच्याकडे सुद्धा मग 512 जीबीची चिप आहे. हे 512 जीबीची चिप जर तुझ्या मेंदूत घुसवली तर मागच्या जन्माचंही आठवण आल्याशिवाय राहणार नाही. ही भारतीय जनता पार्टी आहे. जनतेच्या प्रश्नासाठी लढणारी पार्टी आहे. संघर्ष करणारी पार्टी आहे. सामान्य माणसाला न्याय दिला जावा. आम्ही अनाठाई मागण्या करणार नाही. आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन कोणती इच्छा आकांक्षा ठेवणार नाही. पण कायद्याच्या चौकटीत ज्या ज्या मागण्या, ज्या ज्या मुद्द्याच्या आधारावर तुम्ही आश्वासन दिलं, ज्या मुद्द्याच्या आधारावर ॲग्रीमेंट केलं, खरं तर ॲग्रीमेंट मध्ये एक वाक्य महत्वाचं आहे. ॲग्रीमेंट मधलं वाक्य आहे की जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आयुक्तांनी, आयुक्त म्हणजे मनपाचे नाही, नागपूर विभागीय आयुक्तांनी ही माइन्स बंद केली पाहिजे. मी आज स्वतः विभागीय आयुक्तांना विनंती करणार आहे की तुम्हाला 7वं वेतन आयोग दिल्या जातं ते तुमच्या परिवाराला उत्तम जीवन जगता यावं यासाठी नाही. 7वं वेतन आयोग यासाठी दिल्या जातं महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे शेतकऱ्यांना द्यायला 5,000 कोटी नाही, पण पगार द्यायला आम्ही कधी मागे पुढे पाहिले नाही. वर्षाला 1,44,000 कोटीचा पगार देतो, महिन्याला 12,000 कोटीचा पगार देतो. रोज कोरोनामध्ये पुरा महाराष्ट्र अडचणीत होता. शेतकऱ्याचे पैसे दिले नाही,
निराधारांचे पैसे दिले नाही, दिव्यांगांचे पैसे दिले नाही, घरकुलाचे पैसे दिले नाही, विहिरीचे अनुदान दिले नाही, महात्मा ज्योतिराव कर्जमुक्तीचे पैसे दिले नाही, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचे पैसे दिले नाही. पण आयुक्त महोदय, तुमचा पगार मात्र एक दिवस चुकू दिला नाही. कलेक्टर महोदय, तुमचा पगार आम्ही एक दिवस चुकू दिला नाही. SP महोदय, तुमचा पगार एक दिवस चुकू दिला नाही. इथं जे पोलीस कर्मचारी बंधू आहे, तुमचाही पगार एक दिवस चुकू दिला नाही. तुमचा पगार यासाठी दिला की तुम्ही जनतेच्या संरक्षणासाठी आहात, तुम्ही शेतकऱ्यांच्या हक्काच्या हितासाठी आहात. तुम्हाला वेतन आयोग यासाठी दिला नाही की जेव्हा करारामध्ये ऍग्रीमेंट मध्ये मागण्या पूर्ण झाल्या नसेल तर माइन्स बंद केली पाहिजे. हे करारामध्ये नमूद आहे. बिना चष्म्यानी वाचता येईल एवढे जाडे शब्द आहे. रात अंधळा माणूस सुद्धा ते शब्द वाचू शकतात. मग कलेक्टर महोदय असतील, आयुक्त महोदय असतील, तुम्हालाही मी सावधान करतोय की जिथं कायद्याचा खून होत असेल त्या ठिकाणी 7वे वेतन आयोग जिंदाबाद म्हणून त्या ठिकाणी तुम्ही लोकांच्या मदतीला उभे राहणं ही काळाची गरज आहे. मी आपल्या कार्यकर्त्यांना, या ठिकाणच्या नागरिकांना आवाहन करतोय, ही आंदोलनाची सुरुवात आहे. हे तर बहुनीचं आंदोलन आहे, पहिली सुरुवात आहे. पण पुढे प्रत्येक टप्प्यामध्ये माझी अपेक्षा आहे, उद्यापासून जे आंदोलन सुरू होईल, देवरावजी 15 दिवस 15 नेत्यांची नियुक्ती करा. एक दिवस तुम्ही आंदोलनात बसा, एक दिवस संध्याताई बसतील, एक दिवस माजी जिल्हा अध्यक्ष बसतील, एक दिवस अतुल भाऊ देशकर बसतील, एक दिवस संजय भाऊ धोटे बसतील, एक दिवस या जिल्ह्यामधला प्रत्येक नगर परिषदचा अध्यक्ष बसेल, वरोड्याचा नगरपालिका अध्यक्ष बसेल, भद्रावतीचे नेते बसतील. व्यवस्था करा. पुढच्या 28 तारखेपर्यंत या ठिकाणी एक नेता व 100 गावकरी रस्ता बांध, पुरी माइन्स बंद करण्याच्या कामाला उद्यापासून सुरुवात करा. उद्याची नवमी आहे, परवाची दशमी आहे, विजयादशमी तिथंच साजरी करा, तिथंच रावण दहन करा. आता रावणाचा चेहरा बदलवून टाका, उपाध्येचा चेहरा गावा आणि त्याचं दहन करा. कारण हा नवीन रावण जन्माला आला जो आमचं शोषण करताय. माजरी गावामध्ये 400 घरांना WCL आणि रेल्वेने घर खाली करण्याच्या नोटीस दिला. खरं तर WCLच्या CGMला मी प्रेमाने समजून सांगितलं, घर खाली मत करो, तुम्हारे गलती का प्रायश्चित वो क्यों देंगे. 30 वर्षापासून घर आहे. तेव्हा काय धृतराष्ट्र होता, तेव्हाच येऊ द्यायचे नव्हते. आता 30 वर्षात बिचाऱ्यांची लग्न झाली, पोरं मोठी झाली, पोरी मोठे झाल्या, नातू झाले, आणि आता म्हणता घर खाली करा 30 वर्षानंतर. मग जेव्हा आले तेव्हा काय केलं तुम्ही? तेव्हा सांगायचं होतं, येऊ नका, जाऊ नका, बांधू नका, इथं थांबू नका. WCLचे जे इथं देवरावजी, तुम्ही सुद्धा 2 दिवसात तिथं जाऊन या. मग मी WCLच्या CMD सोबत बैठक लावतो. 30 वर्षापूर्वीची घर आहे, त्यांना त्रास का देताय? आणि समजा त्रास द्यायचा असेल तर 30 वर्षापूर्वी तिथं असणारा सब एरिया, तिथं असणारा CGM बोलवा, त्याची समाधी करा. कोणी थांबवलं? चूक त्याची आहे. 30 वर्षानंतर आता कुठं घर खाली करतात? रेल्वेने काही त्याच्यापैकी 61 घरांना नोटीस दिल्या. खरं तर रेल्वे विभागालाही मी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेंना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निमंत्रित केलं आहे. दीपावलीनंतर ते आपल्या रेल्वेच्या WCLच्या
समस्या समजून घेण्यासाठी येणार आहे, चिंता करू नका. रेल्वे आणि WCLच्या 30-40 वर्षापासून ज्यांची घर आहे त्यांना बेघर होऊ द्यायचं नाही. हा भारतीय जनता पार्टीचा निर्णय आहे, संकल्प आहे. भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले त्यांना मी हृदयापासून धन्यवाद देतो. जे गावकरी या आंदोलनात सहभागी झाले, जे शेतकरी, कष्टकरी, तरुण सहभागी झाले त्यांना धन्यवाद देतो. आणि धन्यवाद देताना मी शेवटी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो, या वर्षाचं एक औचित्य आहे. या वर्षाचं एक औचित्य आहे. हे वर्ष आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष आहे. हे स्वातंत्र्याचा 75व्या वर्षात आपण प्रवेश केलाय. मागच्या 15 ऑगस्ट 2021ला 75वं वर्ष सुरू झालंय. एकदा डोळे मिटून आपण जरी नव्हतो, स्वातंत्र्याचा इतिहास आठवा. स्वातंत्र्याचा इतिहासातून प्रेरणा घ्या आणि 75 वर्षानंतर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी एक नवीन इतिहास घडवायला निघालो आहे. एक लढाई इंग्रजांच्या विरुद्ध आणि दुसरी उघाडी अंग्रेज चले गए, अवलाद छोड़ गए, त्या अवलादीच्या विरुद्ध. आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकदा जोरात नारा द्यायचा आहे, संकल्प करायचा आहे. आणि या संकल्पामध्ये आता या मागण्या पूर्ण होईपर्यंत ही लढाई जारी रहेगी, हा विश्वास व्यक्त करतो. आणि एकदा जोरात नारा द्यायचा आहे, भारत माता की, भारत माता की. तानाशाही, तानाशाही जो हमसे टकराएगा, जो हमसे टकराएगा, एमटा कंपनी उपाध्येचं करायचं काय, उपाध्येचं करायचं काय, उपाध्येचं करायचं काय. तानाशाही, तानाशाही, तानाशाही जोर जुल्म के टक्कर में, जोर जुल्म के टक्कर में, जोर जुल्म के टक्कर में जो हमसे टकराएगा, प्रकल्पग्रस्तों के सम्मान में, किसानों के सम्मान में, खेत मजदूरों के सम्मान में, अन्नदाता के सम्मान में, भारत माता की, भारत माता की.